महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मार्कंड पर्वताच्या पायथ्याशी सोमवती अमावस्येला यात्रा, मंदिरात जाण्यास बंदी, कडेकोट पोलीस बंदोबस्त। दिंडोरी व कडवण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मार्कंड पर्वत परिसरात सोमवती अमावस्येनिमित्त मोठी यात्रा भरते। भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पर्वतावरील मार्कंड ऋषी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी उसळत असते। मात्र प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्वतावर असलेल्या मंदिरात जाण्यास बंदी घातल्याने यंदाही मंदिराकडे जाणारे मार्ग बंद ठेवण्यात आले असून या ठिकाणी पोलीस व प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मागील वर्षी यात्रेदरम्यान पर्वतावरील काही दगड कोसळून काही भाविक जखमी झाल्याची घटना घडली होती। त्या घटनेनंतर संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने पायवाटेने पर्वतावर जाण्यास पूर्णतः बंदी घातली आहे। तेवढे भाविकांना पर्वत चढण्यास मनाई असून बाबापूर जवळील पहिल्या पायरीचे दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत आहे। याच ठिकाणी यात्रा भरत असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे। पोलीस व प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी काही भाविक आडमार्गाने पर्वत चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे। हा मार्ग अतिशय अरुंद, दगडधोंड्याचा व धोकादायक असून श्रद्धेपोटी काही भाविक जोखीम पत्करत असल्याने प्रशासनास सतर्क राहावे लागत आहे। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येत असून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे। या यात्रेचे धार्मिक महत्त्व मोठे आहे। मार्कंड ऋषी हे भगवान शिवांचे परमभक्त मानले जातात। पुराण कथेनुसार अल्पायुषी असतानाही शिवभक्तीच्या बळावर त्यांनी मृत्यूवर विजय मिळविला व चिरंजीवीत्व प्राप्त केले। त्यामुळे मार्कंड ऋषी हे भक्ती, श्रद्धा व अढळ विश्वासाचे प्रतीक मानले जातात। सोमवती अमावस्येला येथे दर्शन घेतल्यास संकटापासून मुक्ती व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। भाविकांची सुरक्षितता हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे, मंदिराकडे जाण्यास घातलेली बंदी सर्वांच्या हितासाठी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। भाविकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित दर्शन घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। कळवण तालुका व दिंडोरी तालुका या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर या ठिकाणी सोमवती अमावस्या या ठिकाणी भरली जाते। मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी तरी म्हटलं हजर वेळकाशी एक बार मार्कंड ऋषी अशा पद्धतीने सोमवती अमावस्या ही मार्कंडी पर्वतावर भरली जाते। तरी आज शासनाने बंद केलेली आहे सोमवती अमावस्या। तरी या ठिकाणी भाविकांना विनंती आहे पहिल्या पायरीला दर्शन घ्यावा, शासनाच्या नियमाचं पालन करण्यात यावा ही माझी सर्व भाविकांना नम्र विनंती आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।